मंत्रिमंडळ बैठकीतून आता एक मोठी बातमी समोर येत आहे। शासनाकडून गायीला राज्यमाता गोमाताचा दर्जा देण्यात आला आहे। सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। शासनाने देशी गायीला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्त्व पाहता गायीला विशेष दर्जा देण्यात आला। देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे। देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे। देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे महत्त्व आहे। राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात। मराठवाडा विभागात देवणी, लाल कंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत। वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते। परंतु मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे। त्यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायीच्या पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली आहे। कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग उपसचिव निवृत्ती भागुजी मराळे यांनी या संदर्भात शासन आदेश काढले आहे।